आज आपण जो आपला काही इतिहास आहे, मुळात आपल्याला माहिती आहे इतिहासाचे किती टप्पे पडतात, 3 पडतात. एक आहे प्राचीन, मध्ययुगीन आणि जो तिसरा आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे तो आहे भारताचा आधुनिक इतिहास. तर प्राचीन इतिहासामध्ये जे काही आपल्याला कन्सेप्ट आहेत, हडप्पा संस्कृती वगैरे आपण त्या ठिकाणी शिकलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती, वेद, ऋग्वेद, यजुर्वेद याच्याबद्दल त्या ठिकाणी आपला अभ्यास आहे. आणि मध्ययुगीन काळामध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम आक्रमता भारतामध्ये आली त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्या ठिकाणी अभ्यास केला. वेगवेगळे राजवाडे, त्यांचे होणारे संघर्ष याबद्दल त्या ठिकाणी आपण शिकलेला आहे. आणि आज या ठिकाणी जे आपण पाहणार आहोत तर काय पाहणार आहोत की ब्रिटिश सत्तेची भारताची काही स्थापना आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके, आधुनिक भारताचा इतिहास याच्यामधला जो पहिला टॉपिक आहे आपला तो आहे ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना. म्हणजे काय तर ब्रिटिश सत्ता ही भारतामध्ये कधी आली तर मुळामध्ये पाहायला गेलं तर मध्ययुगीन काळामध्ये जो काही कालखंड होता ज्याच्यामध्ये मुघलांनी आपल्यावर त्या ठिकाणी राज्य केलं आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्या काळामध्ये भारत खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या खंडामध्ये, वेगवेगळ्या काय म्हणून तुकड्यामध्ये विभागला होता, वेगवेगळ्या राजवाड्यामध्ये विभागला होता. त्या ठिकाणी ह्याच्यातलाच फायदा घेऊन त्या ठिकाणी हजारो वर्षांचा जो काही कालावधी गेला आपल्या गुलामगिरीमध्ये गेला. त्याच्यामध्ये जवळपास 800 वर्षाचा कालावधी मुघलांच्या द्वारे या मुस्लिम आक्रमताद्वारे आणि त्याच्यानंतर 200 ते 250 वर्षाचा कालावधी हा इंग्रजाच्या माध्यमाने आपल्या भारतावर त्या ठिकाणी झालेला आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर इंग्रज हे 16व्या शतकातच भारतामध्ये आलेले होते हे आपल्याला माहिती आहे. असे अनेक आपल्याला उल्लेख त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याचा आपण मध्ययुगीन काळाच्या इतिहासामध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. डच क्रांती असेल, डच कंपनी असेल, या वेगवेगळ्या जे काही ईस्ट इंडिया कंपनी आहे, फ्रान्स असेल, पोर्तुगीज असेल, हे काय केले भारतामध्ये आले. आणि याच्यामधलं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्याला गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यामध्ये होतं. त्यावेळेस आपण काय केलं, भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर कितीतरी वर्षानंतर आपल्याला त्या 1 मे 1961 आहे त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा गोवा हा स्वातंत्र्य त्या ठिकाणी करायला यश मिळालं. असो, त्या विषयाकडे जायचं नाही आपल्याला. तर पहा ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना कशी झाली तर मुळामध्ये जर पाहायला गेलं 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. तेव्हा भारतात मुघल शासक बघा, ज्यावेळेस ईस्ट इंडिया भारतात आली त्यावेळेस भारतात जे काही मुघल राजाचं नाव सांगा त्याचं अकबराचं शासन होतं. तर त्या ठिकाणी पहा पूर्वेकडील जे काही व्यापाराचा एकाधिकार मिळवलेली ब्रिटनची कंपनी भारतात व्यापारासाठी घेऊन येते. तर मुळामध्ये पाहायला गेलं तर ईस्ट इंडिया कंपनी हे आपल्याला माहिती आहे, अनेक ठिकाणी वाचलेलं. ईस्ट इंडिया कंपनी भारतात कशासाठी आली, व्यापार करण्यासाठी आली. त्याची सुरुवात कुठून झाली, बंगाल पासून त्या कंपनीची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. एक एक प्रदेश करत आपल्या ताब्यात घेत ते काय झाले, मुळात आले व्यापार करायला आणि तिथली काय झाले सत्ताधीश त्या ठिकाणी बनलेले. अनेक अशा इतिहासातल्या घटना आहेत की याच्यामध्ये काय होतं की मुघलाचा जो काही ऱ्हास आहे, मुघलाचा जो काही साम्राज्य एवढा मोठा होता तर त्याचे अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये एक कारण म्हणजे काय, त्यांची जी काही काय म्हणू त्यांचा स्वतःचा जो काही ऱ्हास झालेला आहे त्यांच्यामुळे झालेला आहे. म्हणजे कसं, औरंगजेबच्या काळामध्ये त्या ठिकाणी काय झालं, औरंगजेब हा लास्ट त्या ठिकाणी मुघलाचा एक काय म्हणून आपण त्यांच्यासाठी स्टार असलेला त्यांच्यासाठी. पण त्याच्यानंतर जे काही त्याचे पुढे मुलं झाले हे झाले तर त्या ठिकाणी ते तेवढं सक्षम नव्हते की त्या ठिकाणी राज्य चालवावं त्या ठिकाणी. ठीक आहे, मग त्यामुळे त्याच्यानंतर तर मुघलाचा पूर्णपणे ऱ्हास झाला, पतन झाला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि अनेक ठिकाणी जे काही स्थानिकचे जे काही राज्य ते बंड करायला लागले. मग अशाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी इंग्रजांनी काय केले, साम दाम दंड भेदचा वापर करून त्या ठिकाणी पूर्णपणे मुघल सत्ता भारतातून काढून टाकून दिली म्हटलं तरी चालेल. त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात हा संघर्ष जो आहे तो रणनीतीच्या 1858 पर्यंतचा गव्हर्नर जनरलच्या काळात झालेल्या घटनांचा व घटनात्मक सुधारांचा अशा सर्व बाबींचा आढावा या प्रकरणात घेण्यात आला. आता बघूया प्रकरणामध्ये नेमकं काय शिकायचं. मुघल सत्तेचा ऱ्हास आता सांगितलं तुम्हाला. पानिपतची लढाई पहिल्या युद्धात 1500 बघा, पानिपतची पहिली लढाई 1526 ला बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला. पराभव केला. कुणी केला, बाबरने. कुणाचा पराभव केला, इब्राहिम लोधीचा पराभव केला. कधी केला बेटा सर, 1526 ला केला. व्हेरी गुड. भारतात मुघलांची सत्ता प्रस्थापित केली बघा. पानिपत मध्ये पहिल्या युद्धात कोण, बाबरनं काय केलं, इब्राहिम लोधीचा पराभव केला सर. मग इब्राहिम लोधीचा पराभव केला म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा कोणाची स्थापना झाली, मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली. कधी झाली, 1526 ला पानिपतच्या लढाईच्या नंतर. व्हेरी गुड. नंतर पहा, बाबर नंतर सत्तेवर आलेला, बाबरच्या नंतर कोण आला, बाबरचा मुलगा येणार ना हुमायून.
हुमायूनच्या नंतर कोण आला? अकबर आला. अकबरच्या नंतर कोण आला? जहांगीर आला. जहांगीरच्या नंतर कोण आला? शहाजहान आला. व लास्ट जो आपण म्हणतो सक्षम असा तो आहे औरंगजेब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बघा परत एकदा पहा कालखंड बघा. हुमायून 1530 ते 1540 व पुढे 1555 ते 56. आता 1556 ला अकबर कधीपर्यंत? जवळपास 1605 पर्यंत त्या ठिकाणी. जहांगीर 1605 ते 1627, शहाजहान 1627 ते 58 आणि औरंगजेब जवळपास 1658 ते 1707. ह्या ठिकाणी तुम्हाला इसवी सन एक लक्षात ठेवलं पाहिजे, पण तेवढे इसवी सनाबद्दल नाही, पण सिक्वेन्स आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पहिला कोण होता? तर पहिला होता कोण? तर बाबरचा हुमायून, त्याच्यानंतर अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब एवढे नावं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि औरंगजेबाचा कार्यकाळ म्हणजे काय? मुघलाच्या साम्राज्याची संध्याकाळ होती. औरंगजेबाच्या नंतर काय झालं? मुघल जे काही साम्राज्य आहे मराठ्याने त्या ठिकाणी काय केलं? पूर्णपणे त्या ठिकाणी विरोध केला आणि त्या ठिकाणी काय झालं? हळूहळू जे काही छोटे छोटे राज्य होते त्या काय म्हणू आपण त्या जे काही संस्था होत्या ते त्याचा विरोध करू लागल्या. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या साम्राज्याला उतरती कळा लागली. लास्ट औरंगजेब, पुन्हा कार्यक्रम संपला. त्याच्यानंतर आलेल्या बादशहांना असं उत्तर मुघल असे म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेला, उत्तर मुघल कोण? औरंगजेबाच्या नंतर जेवढे काही मुघल आले त्याला काय म्हणायचं? उत्तर मुघल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे बेटा. मग आता पुढे पहा बेटा या ठिकाणी की शाह आलम. बघा कोण? शाह आलम. शाह आलम उर्फ बहादूर शाह. शाह आलमला काय म्हटलं जातं बेटा? बघा शाह आलम किंवा आपण काय म्हणतो शाह आलम किंवा पहिला उर्फ बहादूर शाह किंवा पहिला उर्फ मुअज्जम याचा जो काही कालखंड होता तो 1707 ते 1712 ह्या ठिकाणामध्ये तो होता आणि तो उत्तर मुघल मध्ये सुरुवात झाली बेटा. उत्तर मुघल. ठीक आहे. आपले भाऊ आझम व कामबख्श यांचा पराभव करून मुअज्जमने बहादूरशाही पदवी धारण करीत स्वतःला सम्राट घोषित केला. बघा जेवढं तुम्ही मुघलांचा इतिहास वाचत, औरंगजेबानं काय केलं? बापाला त्या ठिकाणी भावाभावाचेच भांडणं जास्तीच तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्या ठिकाणी एकमेकाच्या बापाला एकमेकाच्या भावांना त्या ठिकाणी पूर्णपणे हे करणं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके. तर पहा काय म्हणलं? आपला भाऊ आझम व कामबख्श हे दोन भाऊ आहेत. कुणाचे भाऊ आहेत? शाह आलम पहिल्याचे. ओके. यांचा त्याने काय केला? पराभव केला. मग त्या ठिकाणी काय केलं? त्याने स्वतःला पदवी दिली. स्वतःलाच पदवी दिली. काय दिली? बहादूर शाह अशी पहिली त्या ठिकाणी दिली. ओके. बघा उर्फ मुअज्जम ही पदवी धारण करीत स्वतःला सम्राट घोषित केला. आपला भाऊ कोण? आझम व कामबख्श यांचा पराभव करून जो काही आहे आता आपण म्हणलं मुअज्जमने काय केलं? स्वतःला बहादूरशाही पदवी दिली आणि तो स्वतःला काय केला? सम्राट म्हणून घोषित केला. सत्तेवर आला तो फक्त वयाच्या 62 वर्षाचा होता. बघा कोण? मुअज्जम सत्तेवर आला तो किती होता? 62 वर्षाचा होता. शांततेच्या धोरणाचा अवलंब केला. कोणी? मुअज्जमने. 1689 पासून मुघलांच्या कैदेत असलेल्या शाहू राजांची सुटका करण्यात आली. मुअज्जमच्या काळामध्ये 1601 बघा लक्षात घ्या. मुअज्जम त्यालाच काय म्हणतात? बहादूर शाह. त्याने काय केलं? दोन भावाचा पराभव केला. कोण? आझम आणि कामबख्शचा. आणि स्वतःला काय म्हणलं? बहादूर शाह. आणि स्वतःला काय घोषित केला? सम्राट. आणि त्याच्याच कालखंडामध्ये 1689 बघा बेटा सॉरी त्याच्या पहिला 1689 पासून मुघलांच्या कैदेत असलेल्या बघा वाक्य समजून घ्या की शाहू महाराज जे होते 1689 पासून कैदात होते. पण ज्यावेळेस मुअज्जम आला त्याने काय केलं की शाहू महाराजांना त्या ठिकाणी सुटका म्हणजे केली. त्या ठिकाणी बुंदेला व जाट यांच्या बरोबर समझोता होऊन त्यांचे प्रमुख जे काही अनुक्रमे छत्रसाल व चुडामणा यांना मुघल सेवेत घेण्यात आले. बघा काय केलं की हा जो शाह आलम होता त्याचं काम काय? शांततेच्या मार्गाने म्हणजे 1619 मधला जे काही शाहू महाराजांना त्या ठिकाणी औरंगजेबनं त्या ठिकाणी काय केलं होतं? बंदिस्त केलेलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी शाहू महाराजांना सोडलं. सोडल्यानंतर बुंदेला हा जो आहे तो छत्रसाल आणि जाट जो आहे चुडामण त्यांना काय करण्यात आलं? यांच्या बरोबर समझोता करून त्या ठिकाणी घेण्यात आलं आणि त्यांना मुघल सेवेमध्ये घेण्यात आलं. कोण? बघा बुंदेला छत्रसाल, जाट चुडामण. शिखाबरोबर मात्र बहादूरशाहला संघर्ष करावा लागला. पण शिखांनी काय केलं? संघर्ष म्हणजे कुणाला? बहादूरशाहला. अनेक वेळेस बहादूरशाहने काय केलं की शिखाबरोबर समझोता करण्याचा प्रयत्न केला पण तो काही मार्गी लागला. मग गुरु गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर शिखांनी बंदा बहादूर शाह नेतृत्वाखाली मुघलाविरुद्ध बंड पुकारले. बघा ज्यावेळेस गुरु गोविंद सिंग यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर शिखांनी काय केले? बंडा बहादूर शाह यांच्या नेतृत्वात मुघलाविरुद्ध काय केले? त्यांनी बंड पुकारला. कुणाविरुद्धात? मुघलाविरुद्धात. कोणी? तर पहा कोणी केला? तर बंदा बहादूर शाह.
पुण्याच्या नंतर गुरु गोविंद सिंग यांचा सुद्धा मुघलांच्या विरोधाचाच लढा होता. त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर बंदा बहादूर शाह यांच्या नेतृत्वामध्ये मुघलाविरुद्ध बंड झाली. 1712 साली बहादूर शाहचा मृत्यू झाला. लक्षात घ्या. कधी आता बघा 1712 काय झालं, याचा मृत्यू झाला. कुणाचा? बहादूर शाहचा मृत्यू झाला. आता बघा प्रसिद्ध लेखक सिडनी ओवन म्हणतात त्याच्याविषयी काही चांगले शब्द वापरता येतील. हा शेवटचा मुघल सम्राट म्हणजे बहादूर शाह मुअज्जम कसा होता? जरा चांगला होता. कस का चांगला होता? तो अनेक वेळा शांततेचे मार्ग करण्याचा प्रयत्न केला. आताच पाहिला आपण, छत्रशाल पाहिलं, चुडामणी पाहिलं, जट असेल, या वेगवेगळ्या सोबत तो काय केला, एक समझोता करण्याचा प्रयत्न केला आणि तो मुघलाच्या अंडरमध्ये त्यांना आणला. ठीक आहे. त्याच्यानंतर शाहू महाराजांना त्यांनी जवळपास 1619 साली जे काही शाहू महाराजांना त्या ठिकाणी औरंगजेबच्या माध्यमाने कैद करण्यात आलेलं होतं त्यांना सुद्धा त्यांनी सुटका दिली आणि मराठ्यासोबत तो काय केला, एक इनडायरेक्टली तो शांतता त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ओके. त्याच्यानंतर त्या जे काही सिडनी ओवन आहे त्यांनी काय म्हणले की खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं त्या एवढे क्रूर मुघल शासक होते, त्याच्यातल्या बऱ्यापैकी चांगला जर कोणाबद्दल शब्द वापरू शकतात तर जे आता मुअज्जम पाहिलं त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. नेक्स्ट बघा जहांगीर शाह 1712 ते 13. त्याच्यानंतर लगेच बहादूर शाहच्या 4 मुलांपैकी सत्तेमध्ये संघर्ष झाला. आता बघा हे मी म्हणलं ना, निस्ते लेकराचं भांडण. बहादूर शाहच्या 4 मुलांमध्ये सत्तेसाठी संघर्ष झाला. इराणी गटाचा नेता जुल्फिकार खानच्या मदतीने जहांगीर शाह यशस्वी झाला. बघा बेटा या ठिकाणी किती लेकर होते? 4 लेकर होते. कुणाला? बहादूर शाह. त्या 4 लेकरांपैकी कोण आहे? जहांगीर शाह जो आहे याला कुणाची मदत घेतलं? इराणी गटाचा नेता. त्याचं नाव काय होतं? जुल्फिकार खान याच्या मदतीने केलं आणि तो यशस्वी झाला आणि गादीवर बसला. मात्र त्याला फार काळ उपयोग घेता आली. एकच वर्ष जवळपास 1713 ला जहांगीर शाहच्या पुतण्या फरुख सियारने, आता बघा म्हणलं ना पुतण्या म्हणजे कोण? भावाचा मुलगा. त्या ठिकाणी काय केला? आपल्या काकाचा खून केला. काका कोण? जहांगीर शाहचा खून केला व तो बादशाह बनला. कोण खून केला? फरुख सियारने. यासाठी त्याने सय्यद बंधूची मदत घेतली. बघा कुणाची खून करण्यासाठी? काकाचं खून करण्यासाठी त्यांनी कुणाची मदत घेतली? सय्यद बंधूची. काका कोण? जहांगीर शाह. कुणाचे काका? फरुख सियारचे काका. आणि तो काय केला? त्या ठिकाणी स्वतःला घोषित केला. मात्र हा जो काही फरुख सियार आहे तो जवळपास 1713 ते 19 पर्यंत त्या ठिकाणी काय केला? सत्तेमध्ये होता किंवा त्या ठिकाणी काय म्हणून मुघल सम्राट म्हणून त्या ठिकाणी घोषित. फरुख सियारने सय्यद अब्दुल्ला याला वजीर बनवले. कुणाला? सय्यद अब्दुल्लाला फरुख सियारने काय बनवलं? वजीर बनवलं. ठीक आहे. याच्या काळात शिखांचा नेता बंडा बहादूर यास पकडून ठार मारण्यात आले. आता तुम्ही काम करा, बंडा बहादूर जे आहेत ना त्यांच्याबद्दल तुम्ही जरा वाचा. किती क्रूरपणे त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे शिखांमध्ये अजून काय झाले, मुघलांच्या विरोधामध्ये ऑलरेडी जो काही त्यांच्या विरोधामध्ये जो काही बंड होता, त्यांच्या विरोधामध्ये जो संघर्ष होता तो अजून त्या ठिकाणी पेटला. फरुख सियारने सय्यद अब्दुल्ला याला वजीर बनवले वजीर. ठीक आहे. याच्या काळात शिखांचा नेता बंडा बहादूर यास पकडून ठार मारण्यात आले. फरुख सियारने 1717 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारात अनेक सवलती दिल्या. कोणी? फरुख सियारने काय केलं? 1717 ला ब्रिटिश इंडिया कंपनी जी काही भारतामध्ये आलेली होती त्या कंपनीला व्यापारामध्ये अनेक सवलती दिल्या. का दिल्या? कारण त्याला भीती होती अजून त्याचा कोणीतरी खून करेल. त्यासाठी तो काय केला की आपल्याला कोणीतरी मदत करावं आणि त्यावेळेस इंग्रज सक्षम झालेले होते म्हणून तो त्याला त्या ठिकाणी मदत केला. बंगालमध्ये काय केलं बघा, यानं फरुख सियारला इंग्रज आपल्या पाल्यामध्ये यावं किंवा आपल्या लॉबीमध्ये यावं त्याने काय केलं? त्यांना करमुक्त व्यापाराची सवलत, फुकट व्यापार, टॅक्स ब्रिक्स कडे बघायचं. लवकरच सय्यद बंधू व फरुख सियार यांच्यात मतभेद सुरू झाले. आता बघा हा जो सय्यद बंधू होता त्याचा वजीर होता, त्याच्यामध्ये काय झालं? व फरुख सियार मध्ये वाद निर्माण झाला आणि सय्यद बंधूच्या मदतीनेच तो काय झाला होता? त्या ठिकाणी सम्राट झाला होता. मदत घेऊन त्या ठिकाणी झाला होता. सय्यद बंधूंनी मराठ्यांच्या मदतीने, बघा आता हे बघा की ह्या ठिकाणी बघा फरुख सियारने कुणाची मदत घेतली? फरुख सियारने काय केलं? इंग्रज का ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेतली किंवा त्यांना डायरेक्टली त्यांना मदत केली. का केली? की यांनी आपल्याला मदत करावी. मग सय्यद बंधूने लगेच गेम काय केला? तिने मराठ्यांची मदत घेतली आणि कुणाला बाजूला काढले? फरुख सियारला. म्हणजे काय? सय्यद बंधूच्या साईडला कोण होते? मराठ्यांनी त्यांना मदत केली. ठीक आहे. यानंतर एकाच वर्षात रफी उद्दराजत व रफी उद्दौला हे गादीवर बसले. लगेच एका वर्षात काय झालं? दोघं हे काय सय्यद बंधू जे होते ते दोघं गादीवर बसले. नाव काय? रफी उद्दराजत व रफी उद्दौला हे लगेच गादीवर बसले. कुणाला बाजूला काढले? फरुख सियारला बाजूला काढले. कुणाच्या मदतीने? मराठ्याच्या मदतीने. फरुख सियारला कुणाला मदत केलं? इंग्रजाला. कुठे मदत केलं? बंगालमध्ये.
काय केलं तर करमुक्त व्यापार. ठीक आहे, असं डोक्यात ठेवायचं. हे सय्यद ब्रदर्स कोण आहे? रफी उद्दराज आणि रफी उद्दौला हे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. नंतर पहा बेटा 1719 ते जवळपास जो काही 48 आहे हा कालखंड बघा. मोहम्मद शाह कोण बेटा? मोहम्मद शाह. 1720 साली इतरांच्या मदतीने मोहम्मद शाहने, कुणाच्या मदतीने? इतरांच्या मदतीने मोहम्मद शाहने सय्यद बंधूचा खून करून आणला. तुम्ही जर बघितलं ना मध्ययुगीन इतिहास बघा, हे आता सुरुवात एवढा एक चॅप्टर फक्त खून. तो त्याला मारणार, तो ह्याला मारणार आणि घरचे घरच्यालाच मारणार. हाच तुम्हाला लास्ट पर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके बेटा. 1720 साली इतरांच्या मदतीने मोहम्मद शाहने सय्यद बंधूचा खून केला. ऐशोआराम व राज्य कारभाराकडे दुर्लक्ष यामुळे मोहम्मद शाहला रंगीला असे नाव पडले. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतो की मोहम्मद शाहला दुसरं नाव काय आहे? तर मोहम्मद शाहचा दुसरं नाव आहे रंगीला असं म्हणतात. मोहम्मद शहाच्याच कारकिर्दीत 1737 मध्ये पेशवा बाजीरावने दिल्लीवर बघा मोहम्मद शहा कसा होता? रंगीला होता. कसा होता? रंगीला. मस्त आपलं बाया नाचवायचं, दारू प्यायचं, राईट झोपून राहायचं. ओके बाय. मग ह्या ठिकाणी काय झालं? मोहम्मद शहाला रंगीला असं नाव पडलं. ओके, बाया वगैरेचा धंदा असतो त्या ठिकाणी. मोहम्मद शहाच्या कारकिर्दीत 1737 मध्ये पेशवा बाजीरावने दिल्लीवर बघा मोहम्मद शहा ज्यावेळेस होता त्याच्याच कालखंडामध्ये जो काही बाजीराव पेशवा आहे त्यांनी 1737 लक्षात ठेवा तारीख का 1737 ला दिल्लीवर व 1739 मध्ये अफगाण शासक नादिर शहाने भारतावर आक्रमण केले. हा खूप मोठी घटना आहे. 1737 ला पेशवा बाजीराव कुणावर हल्ला केला? दिल्लीवर केला. आणि 2 वर्षानंतर लगेच 39 ला नादिर शहाने कुणावर आक्रमण केलं? भारतावर आक्रमण केलं. नादिर शहा भारतावर कधी आक्रमण केला? 1739 ला. त्याच्या पहिला कोण? बाजीराव पेशवा यांनी दिल्लीवर आक्रमण केलं. नादिरने दिल्लीचा प्रचंड लूट केली. हा नादिरशहा लुटेरा सर्वात मोठा चोर लुटेरा होता. आणि हा काय करायचे? आक्रमण करणे, संपत्ती लुटणे, लोकांना मारणे आणि जाताना बाया घेऊन जाणे, बायांना त्या ठिकाणी जे काही वेश्या व्यवसाय करायला लावणे अथवा त्या बायांचा व्यापार त्या ठिकाणी बायांना विकायचे. त्या ठिकाणी हे रिअल आहे. लूट केली. मुघलाकडून कोहिनी हिरा. आता बघा ह्याने काय केलं? नादिरशहाने मुघलाकडून कोहिनी हिरा घेतला. मयूरासन हे बघा एकदा खूप भारी आहे. मयूरासन आज सुद्धा त्या ठिकाणी आहे. मयूरासन म्हणजे जे काही मुघल सम्राट बसायचे त्याला मयूरासन म्हटलं जातं. असे अनेक मौल्यवान वस्तू हस्तगत त्यांनी केल्या. त्याच्याच काळात अवध कुठे आहे? मध्य प्रदेश वगैरे त्या ठिकाणी. ठीक आहे. अवध, बंगाल व हैदराबाद ही राज्ये स्वायत्त झाली. कुणाच्या काळामध्ये? जे आता आपण पाहिलं ना की कोण मुळामध्ये होता? मोहम्मद शहा. 1720 साली याने काय केलं? मोहम्मद शहानं सय्यद बंधूची हत्या केली आणि तो काय केला? स्वतः त्या ठिकाणी सम्राट म्हणून घोषित झाला समजा. मग तो ऐशोआराम राज्य कारभाराकडे लक्ष द्यायचा. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं? रंगीला असं म्हणायचे. मग ह्याचा फायदा कोण घेतला? बाजीराव पेशवेने घेतला. कधी आक्रमण केले? 1737 ला आक्रमण केले. कुणावर केले? दिल्लीवर केले. व्हेरी गुड. 1739 ला कोण आला? सर नादिर शहा आला. कुठून आला? सर इराणकडून आला. आल्यानंतर काय केलं? त्याने दिल्लीवर आक्रमण केला. मग काय केलं? लुटमार केली. जे काही मंदिर आहेत त्या ठिकाणी मंदिरं त्याने हे केली. जाताना काय घेऊन गेलं? मुघलाचा कोहिनूर हिरा. मुघलाचा म्हणजे आपलाच हिरा. त्याच्यानंतर अजून काय घेऊन गेलं? मयूरपंख. हे काय आहे? आसन बसण्यास. काय कोण बसतं? सम्राट त्या ठिकाणी बसायचे त्याला म्हणतात. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. ओके. नादिरच्या दिल्लीचा प्रचंड लूट केली. कोहिनूर घेऊन गेला, मयूरासन घेऊन गेला. अवध असेल, बंगाल व हैदराबाद ही राज्ये त्यावेळी स्वायत्त झाली. कुणाच्या मधून? मुघलामधून स्वायत्त झाली व त्यांनी आपले स्वतंत्र बस्तान बनवले. येस, आय एम इंडिपेंडेंट. आम्ही आमचं स्वतःचं राज्य चालवणार. नंतर आहे अहमद शाह 1748 ते 54. त्याच्या काळात अफगाण शासक अहमद शाह अब्दाली याचे भारतावर आक्रमण झाले. बघा अहमद शाह 1748 ते 54. त्याच्या काळात अफगाण शासक अहमद शाह अब्दाली याचे भारतावर आक्रमण झाले. अहमद शाहचा वजीर इमाद उल मुल्क याने त्याचे आंधळे बनवून आलमगीर दुसरा याला गादीवर बसवले. बापरे, बघा काय म्हणतं की अहमद शाह जो आहे ना त्याच्या काळात काय झालं? अफगाण शासक अहमद शाह अब्दाली याचे भारतावर आक्रमण झाले. ओके. अहमद शाहचा जो वजीर आहे कोण आहे? इमाद उल मुल्क याने कुणाला आंधळ केलं? अहमद शाहला आंधळ केलं. आणि जो काही आंधळे बनून आलमगीर दुसरा याला गादीवर बसवले. आलमगीर दुसरा त्याला काय केलं? गादीवर त्या ठिकाणी बसवलं. आलमगीर दुसरा कधी? जवळपास 5 वर्षाचा कालावधी वजीर. ठीक आहे, आलमगीर वजीर आहे. वजीर इमाद उल मुल्क याने आलमगीर यास ठार मारले. बघा आलमगीर याला कोण ठार मारलं? वजीर इमाद उल
मुळके आणि आलमगीर याला काय केलं, ठार मारलं. ठीक आहे, मारल्याच्या नंतर पहा बेटा, शाह आलम दुसरा याने सम्राट म्हणून सुरुवातीचा काही वर्ष दिल्ली बाहेर काढली. किती, 1759 ते जवळपास 1806, म्हणजे जवळपास 45 वर्षाचा कालावधी आहे. शाह आलम दुसरा याने सम्राट म्हणून सुरुवातीची काही वर्ष दिल्ली बाहेर काढली. 1764 साली झालेल्या बक्सारच्या लढाईत मीर कासिम, महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, कधीची लढाई लक्षात ठेवा, 1764 ची लढाई कुठे झाली, बक्सरच्या लढाईत. कोण, मीर कासिम व शुजाउद्दौला यांच्यासोबत शाह आलम देखील पराभूत झाला. कधीच्या लढाईत, 1764 झालेल्या बक्सारच्या लढाईत मीर कासिम व शुजाउद्दौला यांच्या बरोबर हिचा पण कार्यक्रम वाजला. कुणाचा, शाह आलमचा देखील कार्यक्रम झाला. आणि त्या ठिकाणी 1803 साली इंग्रजांनी दिल्लीवर कब्जा मिळवला, दिल्ली ताब्यात घेतली व शाह आलमला अटक केली. कोणाला अटक केली, शाह आलमला अटक केली. इंग्रजाच्या कैदेतच 1806 साली त्याचा मृत्यू झाला. इंग्रजाच्या कैदेत त्याचा काय झाला, ह्या शाह आलमचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर बघा, अकबर दुसरा, मग इंग्रजांनी काय केले, दुसऱ्याला बसवलं. कुणाला बसवलं, जो त्यांचा ऐकेल. मग याच बादशाहने राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली. आपण म्हणतो ना राजा राम मोहन रॉय, तर राजा राम मोहन रॉय यांना कुणी पदवी दिली असा जर परीक्षेला प्रश्न पडला तर अकबर दुसरा याने राजा राम मोहन रॉयला राजा ही पदवी दिली, हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. स्वतःच्या पेन्शन वाढीची मागणी मांडण्यासाठी राजा राम मोहन रॉय यांना ब्रिटनला पाठवले. आता बघा, हे मुघल सम्राट, आणि गंमत अशी की त्यांना जर स्वतःची पगार वाढवायची असेल तर त्यांना काय करावं लागलं, दुसऱ्याची मदत घ्यावं लागलं. आणि कुणाची मदत घेतली, राजा राम मोहन रॉयची. आणि राजा राम मोहन रॉयला राजा ही पदवी का दिली, कारण त्यांचे वैयक्तिक स्वार्थ होते आणि त्यांना आता कसं झाले, अख्खव झाले. ब्रिटन जे काही ब्रिटिश होते ते त्यांच्यावर पूर्णपणे काय केली, कब्जा केली. कब्जा केल्यावर काय करायचे, ते कारभार तुम्ही बघायचं नाही, तुम्ही पेन्शन घ्यायचं, मुकाट्याने राहायचं. मग त्यांची पेन्शन वाढवा म्हणून त्या ठिकाणी त्यांना पाठवलं. नंतर आहे याच्याच काळात 1857 चा उठाव झाला व कुणाच्या, बादशाह जफर याच्या काळामध्ये 1857 चा उठाव झाला व बादशाहला अटक करून रंगून येथे ठेवण्यात आले. कुणाला अटक करण्यात आलं, 1857 चा उठाव झाला. आपल्याला माहिती आहे पहिली क्रांती जिथून झाली आपण म्हणतो 1857, व बादशाहला अटक करून रंगून येथे ठेवण्यात आले. कुठे ठेवण्यात आलं, लक्षात ठेवा, रंगून. बादशाह जफरला कुठे ठेवण्यात आलं, रंगून येथे. मग रंगून येथे त्याचा काय झाला, मृत्यू झाला. बहादूरशाह जफर हा एक चांगला कवी होता असं लोकांनी म्हटलं जातं. ठीक आहे, एवढे काही जास्त तुम्ही विचारणार नाही तरी असावं, माहिती असावं. ठीक आहे. दुसरा बघा बेटा, भारतात युरोपियनांचे आगमन. भारतामध्ये युरोपियन लोक कसे कसे आले त्याच्याबद्दल पण आपण पार्श्वभूमी घालतोय बेटा, लक्षात. पोर्तुगीज, सर्वात पहिला कोण, पोर्तुगीज. वास्को दी गामा या पोर्तुगीज खलाशाने भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला. अरे खूप लक्षात घ्या, कसं आहे मुलांमध्ये पाहिलं गेलं तर पहा, हा तुमचा भारत आहे. ठीक आहे, इकडल्या साईडला आपला गुजरात वगैरे झाला, समजा इकडल्या साईडला असं वाढ गेलं गेलं, इकडल्या साईडला काय तर इकडल्या साईडला आफ्रिकन कॉन्टिनेंट वगैरे येतात, त्या ठिकाणी इकडे मिडल ईस्ट वगैरे येतो, खालच्या साईडला आफ्रिकन कॉन्टिनेंट येतो, तिथे जिब्राल्टर वगैरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग इथल्या साईडला आफ्रिकेच्या खालच्या साईडला केप ऑफ गुड होप जे काही साऊथ आफ्रिकेमध्ये ठिकाण आहे त्या ठिकाणी पोहोचले, पुन्हा भारताकडे आले. एक गुजराती व्यापारी होता, त्यानं त्याला भारताचा मार्ग सापडला. तुम्ही ऐकलं असाल किंवा अनेक ठिकाणी वाचलेलं पण असेल किंवा आपल्याला ज्यावेळेस आलं त्यावेळेस आपण कव्हर करू. वास्को दी गामा या पोर्तुगीज खलाशी भारतात येण्याचा सागरी मार्ग शोध लावला. तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदरावर आला. कोण, वास्को दी गामा. कुठला आहे, पोर्तुगीजचा आहे. कशाचा शोध लावला, समुद्राच्या मार्गाने भारतात येण्याचा. तो भारताच्या कुठे आला, पश्चिम. समजा भारत आहे, इकडे पूर्वेकडल्या साईडला पश्चिम आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात म्हणजे काय, पोर्ट. कधी आला, 20 मे 1498 रोजी उतरला. कालिकतचा हिंदू राजा, हे खूप महत्वाचं आहे, अनेक परीक्षामध्ये विचारलेलं आहे. कालिकतचा हिंदू राजा कोण, कालिकतचा हिंदू राजा बघा, कालिकत केरळ, त्याचा हिंदू राजा काय, सामोरीन. परवानगी कोण दिली त्याला, सामोरीन, हिंदू राजा. ठीक आहे, तर स्वागत केलं कुणाचं, वास्को दी गामाचं. पोर्तुगीज गव्हर्नर कोण कोण होते पहा. फ्रान्सिस्को डी अल्मेडा, 1505 ते 1509. कालखंड बघा, 4 वर्षाचा, 6 वर्षाचा, हे 4 वर्षाचा, 0 एक धरून चला, त्याचा 9 वर्षाचा कालखंड आहे, त्याचा 3 वर्षाचा आहे आणि याचा 1 वर्षाचा आपल्याला पाहिजे. हे पोर्तुगीज गव्हर्नर आहे. पहिला आहे फ्रान्सिस्को डी अल्मेडा, अल्फान्सो डी अल्बुकॉर्क,
Diego Lopez de Sequeira, Vasco da Gama, Nino de Cunha, मार्टिन अल्फान्सो डिसूजा, हे असले नावं तुम्हाला अजून बघायला मिळतात. गोव्यामध्ये जावा, गोव्यामध्ये तुम्हाला अजून सुद्धा असे नावं पोर्तुगीजाचे पाहायला मिळतात. कारण आता आपण चॅप्टर सुरुवात करण्याच्या पहिला गोव्याचा मी उल्लेख केला होता, त्या ठिकाणी मी सांगितलं होतं. निनो दी कुन्हा, मार्टिन अल्फान्सो डिसूजा आणि जॉन कॅस्ट्रो, ठीक आहे. 1502 साली वास्को दी गामा भारतात परत आला. बघा, एकदा आला ते आला, कधी आला? 1498 ला आला. 20 मे 1498 ला आला आणि परत तो भारतात दुसऱ्या वेळेस आला 1502 ला भारतात आला. यावेळेस तो अधिक जहाजे घेऊन आला. ते असं म्हटलं जातं, त्याने जे काही एक जहाज भरून घेऊन गेलं होतं, तर त्या जहाजाचा जवळपास त्याला 20 पटीनं फायदा झाला होता. म्हणजे समजा 1 लाख रुपयाची वस्तू त्याने घेऊन गेलं आणि तो जर युरोपमध्ये विकला तर त्याला जवळपास 20 लाख रुपये प्रॉफिट झाला असं म्हटलं जातं. एवढा त्याला प्रॉफिट झाला आणि त्यामुळे तो येताना पुन्हा काय केला? चलो ज्यादा व्यापार करेंगे आणि जास्ती त्या ठिकाणी जहाज घेऊन आला. ठीक आहे. कधी आला? 1502 ला आला. त्याने कालिकत, कोचीन व कन्नौर येथे व्यापारी केंद्र स्थापन केले. हळूहळू पाय पसरण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या ठिकाणी कालिकत, कोचीन, कन्नौर येथे व्यापारी केंद्र स्थापन केली. 1505 साली फ्रान्सिस्को डी अल्मोडा याला भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. खूप 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 महत्वाचं आहे की फ्रान्सिस्को डी अल्मेडा जो आहे तो भारतातला पहिला गव्हर्नर आणि जॉन कॅस्ट्रो हा भारतातला सर्वात लास्ट पोर्तुगीज गव्हर्नर आहे असं आपण म्हणू शकतो. त्याने हिंद महासागरात पोर्तुगीजांची स्थिती मजबूत केली. 1509 साली अल्फान्सो डी अल्बुकर्क हा दुसरा गव्हर्नर झाला. त्याने 1510 मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतले. म्हणजे पोर्तुगीजाकडे गोवा कधी गेला? 1510 साली घेतला. कुणाकडून गेला? तर आदिलशहाकडून. विजापूरचे जे आदिलशहा आहेत त्यांच्याकडून त्यांनी जिंकून घेतला. त्याने विजयनगरच्या राजाशी मैत्रीचे संबंध स्थापित करून त्यांना अरबी घोड्यांची पुरवठा केली. कोणी? पोर्तुगीज लोकांनी काय केलं की 1509 ला जो काही तिथला जो काही गव्हर्नर आहे, कोण आहे? पोर्तुगीज जो भारतासाठी गव्हर्नर आहे तो आहे अल्फान्सो डी अल्बुकर्क, हा दुसरा गव्हर्नर झाला. त्याने काय केलं? 1510 मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकून घेतला. मग आता हे पुन्हा आक्रमण करतील म्हणून त्याने काय केलं की त्या ठिकाणचं जे दुसरं राज्य आहे विजयनगर, या राजाशी तो मैत्रीचे संबंध ठेवला. म्हणजे अडीअडचणीला ते आपल्याला मदत करतील. मग तो काय केला? त्यानं अरबी घोडे त्या ठिकाणी पुरवठा केला. अल्बुकर्कने हिंदू महिलांसोबत विवाह करण्याची नीती वापरली. आता हे अल्बुकर्कने काय केलं? अल्फान्सो डी अल्बुकर्क जो भारतामध्ये आला तो काय केला? इथल्या हिंदू महिलांशी तो लग्न केला. का लग्न केला? तर त्या ठिकाणी काय होईल? बॉन्डिंग होईल, प्रॉपरली सॉफ्ट कॉर्नर होईल अशी त्याची नीती होती. मग कार्टेज काय असतो? भारतीय व्यापाऱ्यांना गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरकडून एक संरक्षणाचे पत्र लागत असेल त्याला कार्टेज असे म्हणतात. बघा, भारतीय व्यापारी आहे पण गोव्याचा पोर्तुगीज जो आहे त्याच्याकडून त्यांना काय घ्यावं लागत होतं? लेटर घ्यावं लागत होतं. सर असं का? कारण बेटा पोर्तुगीजाकडे जे काही नेव्हल टेक्नॉलॉजी होती, जे काही जहाज होती, शिपमेंट होते, त्यांचे प्राबल्य त्या ठिकाणी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात. यामुळे व्यापाऱ्यांच्या जहाजांना पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळत असेल. जो कोणी व्यापार करत असेल, कुणाला व्यापार करायचा असेल या जायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा काय करावं लागत होतं? हा जो काही लेटर ऑफ प्रोटेक्शन आहे त्याला कार्टेजेस म्हणतात किंवा कार्ड्स म्हणतात, ते त्या पोर्तुगीजाकडून घ्यावं लागत होतं आणि त्या ठिकाणी ते त्यांना काय करायची? मदत करायची. पश्चिम किनाऱ्यावर वसाहती कशा निर्माण झाल्या? बघा, कोचीन, गोवा, दमण, ठीक आहे, सोल 1531, ठीक आहे, दिवला 1532 ला, साष्टी, सालसेट व वसई मुंबई 1534 ला, होणार, गंगोळी, मंगलोर, कोची व कोलम ह्या ठिकाणी स्थापन झाला. हे कुठं? पश्चिम म्हणजे कोणीकडे? इकडल्या साईडला, ठीक आहे, अरबी महासागर, अरबी समुद्राकडे. ओके, किंवा लक्षात ठेवायचं पाकिस्तानच्या साईडला, इकडल्या साईडला. पूर्व किनाऱ्यावर मद्रासजवळ सेंट थोम, बंगालमध्ये हुगळी, इकडल्या साईडला आपला जो काही हिंद महासागर आहे त्या ठिकाणी आपल्या इंडियन ओशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चिटगाव आज कुठं आहे? बांगलादेशमध्ये आहे. ठीक आहे, हुगळी आहे, मद्रासजवळ सेंट थोम आहे. ह्या ठिकाणी त्या पोर्तुगीजांनी काय केल्या? वसाहती निर्माण केल्या. बघा, पांडिचेरीवर सत्ता प्रस्थापित करताना पहिला युरोपीय देश पोर्तुगीज ठरला. बघा, भारतावर सत्ता स्थापित करणारा पहिला युरोपीय देश कोणता असा जर प्रश्न पडला तर तुम्ही इंग्रज म्हणसाल तर नाही. पोर्तुगीज हे पहिले भारतामध्ये काय म्हणूया आपण युरोपीय देश होता जो सत्ता प्रस्थापित केला. आता पुढचा गव्हर्नर कोण आहे? निनो दी कुन्हा, 1529 ते 1538.
तीच साली त्याने काय केलं, राजधानी जी कोची होती, कोची जो आहे कोचीवर राजधानी केरळ, कोची कुठे आहे, केरळ, कोचीहून कुठे घेऊन गेलं, गोव्याला. ठीक आहे. 1534 साली गुजरातच्या बादशहाकडून दीव, साष्टी व वसई जिंकून घेतले. 1534 ला परत त्या गव्हर्नर निनोदी कुणा याने काय केलं, युद्ध केलं. कुणासोबत, गुजरातच्या बादशहासोबत. त्याच्याकडून काय जिंकलं, दीव, साष्टी व वसई जिंकली. गुजरातच्या राजा बहादूर शाह यांना पोर्तुगीजांनी मारले. आता बघा, बहादूर शाह आताच आपण वाचले ना वरी, बहादूर शाहचं कोणी मारलं, पोर्तुगीजांनी मारलं. गव्हर्नर मार्टिन अल्फान्सो डिसूजा 45-45 याच्यासोबत प्रसिद्ध जेस्यूट सेंट फ्रान्सिस झोवियर भारतात आले होते. बघा, संत आपण म्हणतो ना संत, तशा प्रकारे हे धर्म प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी भारतात आले होते. प्रसिद्ध जेस्यूट सेंट फ्रान्सिस झेवियर कॉलेज वगैरे ऐकलात बघा, अनेक ठिकाणी असं सेंट झेवियर कॉलेज वगैरे, ते भारतात आले. त्याच्यानंतर आहे डच. 1602 मध्ये हॉलंड मधील काही व्यापाऱ्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. चला, सर्वात पहिला कोण आले सर, सर्वात पहिला पोर्तुगीज आले. व्हेरी गुड. आता कोण आलं सर, नंबर 2 ला आले डच आले. कोण आले बेटा, डच आले. सांगा, मार्च 1602 मध्ये हॉलंड मधील काही व्यापाऱ्यांनी डच इंडिया कंपनीची स्थापना केली. त्याही आधी काही वर्षे डच व्यापारी भारतात येत होते, आले. ठीक आहे, पहिले येत होते, मान्य आहे, पण 1602 मध्ये व्यापारी एकत्रित आले. डच व्यापाऱ्यांचा मराठी ऐतिहासिक कागदपत्रात वलंदेज असा उल्लेख आहे. हा बी महत्वाचा प्रश्न. डच व्यापाऱ्यांचा मराठी कागदपत्रात डॅश डॅश असा उल्लेख आहे, वलंदेज. त्यांनी भारतातील पहिली व्यापारी वसाहत 1605 साली, कोण, डच लोकांनी भारतातली पहिली व्यापारी वसाहत कधी केली, 1605 साली. कुठे केली, मसलीपट्टणम येथे केली. व्हेरी गुड. कोकणातील कोकण वेंगुर्ल्याची जी काही वखार आहे ती छोटी होती. व्यापारापेक्षा गोवेकर पोर्तुगीजावर लक्ष ठेवणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट होते. व्यापारापेक्षा गोवेकर जे काही आहेत, व्यापारापेक्षा गोवेकर पोर्तुगीजावर लक्ष ठेवणे हे तिचे मेन उद्दिष्ट होते. कुणाची, तर कोकणातील जे काही वेंगुर्ल्याची वखार आहे खूप छोटी होती. व्यापारापेक्षा गोवेकर जे काही गोव्यातले लोक आहेत त्यांना म्हणले पोर्तुगीजावर लक्ष ठेवणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट होते. मुघल दरबारात हेनरिक डेल, योसेफ होस्क, अब्राहम इमॅन्युअल हे डच चित्रकार होते. आता बघा, हे पण महत्वाचं आहे, त्यांना हे पण शोक आहे. मुघल दरबार जो होता ना, त्यांना पहिला ते तर सवय आहेच आहे. त्याच्यामध्ये काय, हेनरिक डेल झाला, योसेफ होस्क झाला, अब्राहम इमॅन्युअल हे काय होते, चित्रकार होते, पेंटिंग करणार होते. सुरतच्या डच वखारीचा पहिला प्रमुख, बघा सुरतची जी काही डच आहे, डच वखार आहे, त्या डच वखारीचा पहिला प्रमुख नाव आहे त्याचं पीटर फॉन डेन ब्रुक. महत्वाचा शब्द आहे. सुरतच्या डच वखारीचा पहिला प्रमुख पीटर फॉन डेन ब्रुक होता. भारतातील डचांची स्थापना झालेल्या वसाहती, पहिली कुठं म्हटलं, पहिली आहे मसलीपट्टणमला 1605 ला, दुसरी आहे 1610 ला कुठे, पुलिकत येथे, आणि तिसरी जी आहे आपल्याला पाहायला मिळते, तिसरी वाली आपल्याला पाहायला मिळते बिमलीपट्टम, कारिकल, चिनसुरा. 1658 मध्ये कासिम बाजार, बारानागोल, पाटणा, बालासूर, नागापट्टण मध्ये, तर 1663 मध्ये कोचीन येथे डच वसाहती स्थापन झाल्या. आणि त्या ठिकाणी पहा बेटा, डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून आजच्या कोची येथे पण फोर्ट विल्यम बांधला. फोर्ट विल्यम कोणी बांधला, डचांनी बांधला. 1690च्या आधी पुलिकत हे डचांचे भारतातील प्रमुख केंद्र होते. 1690च्या आधी मला सांगा कोणते होते, तर 1690च्या आधी पुलिकत हे डचांचे भारतातील प्रमुख केंद्र होते. त्यानंतर नागापट्टणम मध्ये त्याची जागा घेतली आणि ब्रिटिशांनी 1759 मध्ये बेदराच्या लढाईत डचांचा अंतिम पराभव केला. लक्षात ठेवा, 1759 ला बेदराच्या लढाईत. कधी बेटा, बेदराच्या लढाईमध्ये काय केला त्यांनी, त्यांचा पराभव केला. काय केला त्यांचा बेटा, पराभव त्यांनी केलेला आहे.